नमस्कार, मी सुविद्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी पारंपरिक पद्धतीची बोंबील बटाटा भाजी करणार आहे। मी करतेच आहे, तर तुम्ही पण बघा। मग सुरुवातीला मी हे बोंबील घेतले, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, अशा रूपातले हे बोंबील घेतलेत। आता मी त्यांना वेळीवर कापून घेते। पुढचं तोंड कापायचं आहे, पाठची शेपूट कापायची आहे आणि असे तुकडे करून घ्यायचे आहेत बोटभर लांबीचे। जास्त बारीक करायचे नाहीत, जास्त मोठे पण ठेवायचे नाहीत। अशा पद्धतीने आपण सगळे बोंबील स्वच्छ अगदी कापून घेऊया। पाठचं शेपूट पुढचं डोकं काढून टाकून। हे बघा मी कापून घेते, तुम्ही पण कापून घ्या असेच। आणि असे चोळून धुवा, कारण त्याला वाळू वगैरे लागलेली असते, घाण लागलेली असते, ती पूर्ण गेली पाहिजे। मग एकदम बोंबील स्वच्छ होतात। अशा प्रकारचे अगदी धुवून 2-3 पाण्याने मी स्वच्छ करून घेणार आहे। हे बघा 3 पाण्याने मी स्वच्छ केलेत, अगदी पांढरे शुभ्र छान दिसत आहेत। आता मी कढईत साधारण ते तेलावर परतून घेणार आहे। तेलावर जरा परतून घेतले की जरा ते ताट राहतात, नाहीतर असेच जर टाकलात तर मग ते विरघळून जातात शापच। हे बघा असे जरा गरम करून घ्यायचे आहेत बोंबील। तेल टाकून जरा असं परतून घ्यायचे बोंबील, मग जरा ताटपणा येतो त्यांना। असे एवढे भाजले की आपण काढून घ्यायचे। बोंबील काढून घेतल्यानंतर आता हे बघा मी कांदा घेतलाय, टोमॅटो, कैरी कापून घेतली आणि कोकम घेतलेत, आणि हा बटाटा, बोंबील बटाट्यात बटाटा महत्त्वाचा आहे। आता मी कढईत तेल घालते, 2-2.5 पळ्या तेल घातलंय। त्याच्यानंतर तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर आतमध्ये आधी तेल तापले चांगलं काय बघून, नंतर मग आतमध्ये कांदा टाकायचा। हा कांदा भाजतोय तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, आणि कमेंट नक्की टाका। ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। आता चांगला कांदा शिजून देत तेलात। कांदा शिजला की मग वरतून टाकायचा आलं लसणाची पेस्ट टाकून चांगली ती भाजून घ्यायची। आलं लसूण चांगलं भाजून घेतलं, रंग पण चांगला बदलला। आतमध्ये टाकते टोमॅटो जरा जास्तीचा टाकायचा। चांगलं परतून घेऊया, एकजीव होऊन देत। टोमॅटो पण शिजून देत आतमध्ये। टोमॅटो छान शिजत आलंय बघा, पाणी सुटले टोमॅटोचं। आणि आता आतमध्ये टाकते मी हळद, नंतर टाकते मी मालवणी घरगुती मसाला 2 चमचे। त्याच्यानंतर पुन्हा ढवळून घेऊया चांगलं तेलात। मसालासुद्धा भाजून देत, मग कलरसुद्धा चांगला येतो आणि दिसतं पण छान, लागतं पण चांगलं। आता टाकून घेतला बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून पहिल्यांदा बटाटा अगदी छान परतून घ्यायचा आहे। बटाटा चांगला परतून घेऊया आणि बघा छान दिसते की नाही भाजी। आणि गरम पाणी घाला, गरम पाणी घातले मी ग्लासभर। आता हा बटाटा आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे। थोडा त्यात टाकले मीठ चवीपुरतं, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका। चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर चांगली उकळी यायला लागली आहे। उकळी आल्यानंतर झाकण मारायचं आणि बघायचं थोड्या वेळाने बटाटा शिजलाय का। बटाटे हाताने जरा चिरडायला लागले की आतमध्ये आपण जे भाजलेले बोंबील होते ते आतमध्ये टाकायचे, आणि त्यात टाकायची कापलेली कैरी आणि कोकम आणि कैरी जर पहिल्यांदाच तुम्ही टाकलात बटाट्यात तर बटाटे शिजायला खूप वेळ लागतो, म्हणून या बोंबील बरोबरच या गोष्टी टाकायच्या आहेत। आणि चांगली उकळी येऊन वाफ येऊ द्यायची, 1 उकळी येऊ द्यायची, आणि नंतर टाकायचं आहे आपल्याला मालवणी वाटप, कांदा खोबऱ्याचं वाटप टाकून ढवळून घेऊया। आणि वाटप शिजलं पाहिजे, ते वाटप शिजू द्यायचं। आता छान असं परतून घेतलंय, वाटप आतमध्ये छान शिजतंय। आता बघूया शिजलं काय, बघा किती मस्त प्रकारे अगदी भाजी झाली आहे म्हणून सांगू। इतका सुगंध छान येतोय।
बघा हे बोंबील अगदी प्रमाणात शिजलेत, कुस्करले पण नाहीत, विरघळले पण नाहीत, अगदी आहेत तसेच राहिलेत. जर